नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज अर्थात आपण चर्चा करणार आहोत इराकमध्ये ज्या परिस्थितीची लोक आता झगडत आहेत, सामना करतायत, किंबहुना जो जिहाद इराकमध्ये आता उफाळून आलेला आहे आणि काही लोकांना मारलं जात आहे, काही लोकांवरती अत्याचार केले जात आहेत, तेल विहिरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय, अमेरिकेचं सैन्य इराकमध्ये दाखल होतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जगात यापुढं खरंच या सगळ्या भांडणामुळं, या अंतर्गत युद्धांमुळं, अंतर्गत वादावादीमुळं नवी संकटं निर्माण होतील का, याची आपण चर्चा करणार आहोत. त्यावरच आपला आजचा सवाल आहे. आपला सवाल आहे, इराकमधल्या यादवीमुळं जगापुढं नवी संकटं उभी राहतील का. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव राजेंद्र अभ्यंकर. सर, स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. त्यांच्याकडनं आपण UNची नेमकी काय भूमिका आहे, त्यांनी त्या खात्यात काम करत असताना या सगळ्या संदर्भात काय काळजी भारत सरकारने घ्यायला हवी होती, कारण आज 40 अपहृत भारतीय जे आहेत त्यांना सोडण्यात आलं. निळू दामले सर आहेत, ज्यांनी या सगळ्या ठिकाणचा दौरा केलेला आहे, त्यांच्या संदर्भात आपण कालही जाणून घेतलं होतं. आज अधिक आपण त्याच्यावरती बोलूया. आंतरराष्ट्रीय विश्लेषक आहेत डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे, त्याही आपल्यासोबत थोड्या वेळात येतील. आपल्यासोबत दिल्लीवरून आहेत इंटरनॅशनल फॉरेन अफेअर्स सेलचे भाजपचे प्रवक्ते दत्तेश परुळेकर. स्वागत आहे तुमचं. त्यांच्याकडूनही आपण भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत स्काईपवरून आहेत कैरो इजिप्तवरून जय देशमुख. जय देशमुख हे सध्या कैरोमध्ये आहेत, मात्र त्यांचा इराक या विषयावरचा अभ्यास आहे आणि सध्या त्या घडलेल्या सगळ्या घडामोडीवरती ते बारीक नजर ठेवून आहेत. मला सुरुवात जय देशमुख तुमच्यापासून खरीच करायची आहे, कारण आत्ता नेमकं इराकमध्ये काय घडतंय, तुम्ही बारकाईने सगळं बघताय, AFPसाठी रिपोर्टिंग देखील करताय. सध्या परिस्थिती इराकमधली आत्ता काय आहे? सध्या असे काही रिपोर्ट्स येत आहेत की बऱ्यापैकी जे सरकारी फोर्सेस आहेत, गव्हर्नमेंट प्राईम मिनिस्टर मलिकी यांच्या ज्या फोर्सेस आहेत, यांनी बऱ्यापैकी बगदादवरती अजूनही त्यांचा कंट्रोल आहे. काही गावं जी सुन्नी मिलिटंट्सनी गेल्या आठवड्याभरामध्ये वेस्ट आणि नॉर्थला जे कॅप्चर केले, त्यातली 1-2 गावं त्यांनी पुन्हा रिकॅप्चर केलेली आहेत सिक्युरिटी फोर्सेसनी, गव्हर्नमेंट सिक्युरिटी फोर्सेसनी. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे US प्रेसिडेंट बराक ओबामा आणखी काही 100 अमेरिकन ट्रूप्सना पाठवणार आहेत ॲडवायझर्स म्हणून इराकी फोर्सेसना, आणि त्यांना इनिशियल ट्रेनिंग करायला. अजूनही ओबामा सरकार विचार करते की एक्झॅक्टली कशा पद्धतीने सपोर्ट करायचा इराकी फोर्सेसना आणि प्राईम मिनिस्टर मलिकीच्या सरकारला. ऑल ऑप्शन्स आर ऑन द टेबल इन फ्रंट ऑफ मिस्टर ओबामा. आणि आणखी काही मिनिटांमध्येच ओबामा एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट करणार आहेत व्हाईट हाऊसमध्ये. ते नक्की काय असेल याचा अंदाज नाही आहे, पण एक काही अपेक्षा अशा आहेत की ते एक म्हणजे ते USच्या एक्झॅक्टली रोल काय असेल हे कदाचित सांगतील. दुसरी गोष्ट, ही माइट ऑल्सो इश्यू अ व्हेरी स्ट्रॉंग वॉर्निंग टू प्राईम मिनिस्टर मलिकी आणि इराकी की ज्या त्यांच्या काही ॲक्युजेशन त्यांच्या विरुद्ध आहेत सेक्टरियन पॉलिसीजबद्दल, दॅट हॅज टू बी चेंज. तर त्याची कदाचित एक स्ट्रॉंग वॉर्निंग येईल आणि कदाचित ते एक इमिजिएट फ्युचरचा USचा रोल काय असेल ह्याच्यावरती जरा ते एलॉबरेट करतील. तर सध्या तरी आज जरा इराकमधून थोडीशी गव्हर्नमेंट फोर्सेसच्या बाजूने असलेली बातमी येते. आणखी महत्त्वाची म्हणजे काल जे एक मोठी रिफायनरी जी मिलिटंट्सनी कॅप्चर केलेली, ती पुन्हा गव्हर्नमेंट फोर्सेसनी ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे सध्या जरा आजचा दिवस कदाचित इराकी फोर्सेसच्या बाजूनी जातोय असं वाटतंय. इराकी फोर्सेसच्या बाजूने दिवस जाताना दिसतोय. अभ्यंकर सर, तुम्ही या सगळ्या घडामोडीकडे 2 दिवस झाले जे घडत आहेत त्याचे परिणाम देखील काही जगभरातल्या बाजारांवरती दिसून येत आहेत. तुम्ही कसं बघताय जगडा आत्ता? माझ्या मते हा जो झगडा आत्ता सुरू झाला आहे, जो ISISनी सुरू केला आहे, म्हणजे अगदी कट्टर सुन्नी ग्रुपिंग आहे, यांनी हे का केलं? कारण मागचे 10 वर्ष जी मलिकी सरकार आहे त्यांनी जे सुन्नीज आहेत त्यांना नजरअंदाज केलं आहे गव्हर्नन्सहून किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेसहून. एकदा ते इलेक्ट झाल्यानंतर मलिकी साहेबांनी मायनॉरिटीजना कसं बघायचं हे जरा शिकायला पाहिजे होतं, पण ते केलं नाही डेलिबरेटली. कारण 40 वर्ष सद्दाम हुसेनच्या हुकूमत आणि सद्दाम हुसेन वॉज अ स्मॉल कोटरी ऑफ सुन्नी. त्यांचे इतके अत्याचार झाले शियाजवर की अमेरिकन जसं म्हणतात की इट वॉज पे बॅक टाईम, म्हणून त्यांनी केलं नाही. आणि हा एक परिणाम इराकमध्ये ह्याचा आहे. दुसरा काय आहे की मागचे 3 वर्ष सिरियामध्ये जे सगळं चालू आहे, कारण ऑपोजिशन ग्रुप सगळे सुन्नी आहेत जे बशार असादच्या विरुद्ध लढत आहेत, त्यांना सगळ्यांना आर्म्स, इक्विपमेंट, फंड्स ह्याच देशांकडनं आले जे सुन्नी मेजॉरिटी आहेत. सौदी अरेबिया, कतर, अदर टर्कीकडनं आणि फ्रान्स वगैरे असं युरोपियन देशांकडनं. तर तिथे 70% सुन्नी पॉप्युलेशन आहे सिरियामध्ये, हू आर डिस्पजेस्ड.
इथे मे बी अबाउट 20%, 25% सुन्नी आहेत इराकमध्ये. सो त्यांची आता संघटना झाली आहे, कारण बोथ साइड्स दे आर नॉट एबल टू डू एनिथिंग. याचा दिस इज द इमिजिएट रिझन फॉर अ लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्स. आणि कॉन्सिक्वेन्स ऑफ वॉट, हे सगळं कशाने सुरू झालं? अमेरिकेच्या आक्रमणाने इन 2003. त्याच्या आधी मी इराकमध्ये होतो. इराणचं युद्ध झालं तेव्हा मी पोस्टेड होतो इराकमध्ये. ओके. तेव्हा भारताचे 22,000 नॅशनल्स होते इराकमध्ये. जेव्हा ती लढाई सुरू झाली, ती झाल्यानंतर आम्ही 10 दिवसात 10,000 लोक परत पाठवली. आणि बाकीची जी 11,000 होती ते म्हणाले नाही, आम्ही राहू इच्छित आहे इन्स्पाईट ऑफ द वॉर. नंतर मी परत इराकमध्ये गेलो जेव्हा मी सचिव होतो. जेव्हा अमेरिकन इन्व्हेजन नंतर 2 महिन्यानंतर जेव्हा आपल्यावर खूपसा दबाव होता प्रेसिडेंट बुशचा की 15,000 ट्रूप्स तुम्ही पाठवा, आणि अटलजी वगैरेंना नाही म्हणायचं नव्हतं, पण सम ग्राउंड लेवल इंटेलिजन्स वॉज रिक्वायर्ड, तेव्हा मी गेलो होतो. मी बारझानींना भेटलो, तालिबानी जे आता राष्ट्रपती आहेत त्यांना भेटलो, टू अंडरस्टँड व्हॉट वॉज द सिच्युएशन इफ वी सेंट आवर ट्रूप्स. देर वॉज नो क्वेश्चन ऑफ सेंडिंग इट, पण ॲटलीस्ट वी नीडेड टू नो. सो माझं म्हणजे आय बीन इन्व्हॉल्व विथ इराक फॉर ऑलमोस्ट 25 years. त्यामुळे तुम्ही हे सगळे प्रकरण मागची जुनी पण सांगताय. मला दत्तेश पडळकर तुम्हाला विचारायचं आहे की सरकारच्या सेलचे, इंटरनॅशनल अफेअर्स सेलचे तुम्ही प्रवक्ते आहात, सदस्य आहात. तुम्ही या सगळ्याकडे सरकार म्हणून कसं बघताय की सरकारने या सगळ्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे? नाही, मुद्दा असा आहे की सरकार सज्ज आहे. सरकारने गांभीर्य ओळखलेलं आहे आणि सरकारने त्याच्यावर लक्ष ठेवलेलं आहे. प्रधानमंत्री स्वतः त्याचं लक्ष ठेवून आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे आपले जे मंत्री आहेत सुषमा स्वराज, त्यांनी सुद्धा एक 24 hours सेल ओपन केलेली आहे. पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एक अराजक स्थिती आहे आणि एक अराजक स्थितीमध्ये एक इन्फॉर्मेशनचा अभाव असल्यामुळे की हे कोण आहे, दहशतवादी कोण आहे, त्यांचा काय उद्देश आहे, त्यांनी भारतीय नागरिकांना का बंधक घेतलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजल्याशिवाय ह्याच्यावर रिस्पॉन्ड करणं हे खूपच डिफिकल्ट आहे. त्यामुळे मुद्दा एवढाच आहे की सरकार गांभीर्य ओळखून आहे, सरकार सज्ज आहे आणि जे काही रिस्पॉन्स मेकॅनिझम ॲक्टिवेट केलं पाहिजे ते सरकारने ॲक्टिवेट केलेलं आहे. सरकारचं प्राथमिकता एवढीच आहे की आपल्या नागरिकांना सुखरूप ठेवणे आणि ज्या लोकांना तिकडनं बाहेर निघायचं असेल त्यांची पर्याप्त व्यवस्था करणे. सो ह्याच्यामध्ये सरकार सध्यापर्यंत तरी सज्ज आहे असं मला म्हणायचं आहे. सध्या तरी सरकार सज्ज असं तुम्ही म्हणताय. मला उत्तराशास्त्रामध्ये तुम्हाला विचारायचं आहे, या सगळ्या घडामोडींच्या अभ्यासक म्हणून, या ज्या घडामोडी आत्ता घडताना दिसत आहेत, खास करून सगळ्या अरबी राष्ट्रांमध्ये, अफगाणिस्तानात असेल, इराकमध्ये हालचाली दिसत आहेत, इराणमध्ये पण हालचाली होताना दिसत आहेत काही, याला जबाबदार घटक कोणते आहेत? सुरुवात जर करायची झाली तर आता जे अभ्यंकर साहेब म्हणत होते त्याच्यापासून करता येईल की मुख्यतः अमेरिकेचं जे राजकारण तिथे आहे, एक 2003 सालाच्या नंतरचं जे राजकारण विशेषतः, त्याचा हा एक दूरगामी झालेला परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण ज्यावेळेला अमेरिकेने इराकवरती हल्ला करायचं ठरवलं त्यावेळेला जनमताचा पाठिंबा, जागतिक जनमताचा पाठिंबा त्यांना मुळीच नव्हता आणि स्वतःच्या बळावरती त्यांनी तो हल्ला केलेला होता आणि ह्याचा हा परिणाम कुठेतरी त्यांना भोगावा लागतोय असं म्हणता येईल. याचा परिणाम वास्तविक अमेरिकेपेक्षा तिथल्या जनतेला जास्त भोगावा लागतो, कारण ठिकठिकाणी ती आपल्याला एक ज्याला आपण कट्टरपंथी इस्लामी संघटना म्हणू त्यांचा जोर वाढताना दिसतो आहे. त्याच्याच बरोबरीने आपण 2-3 गोष्टी वेगळ्या केल्या पाहिजेत. म्हणजे अफगाणिस्तानामध्ये काय घडतं आहे, इराणमध्ये काय घडतं आहे, इराकमध्ये काय घडतं आहे, हा त्याचा एक भाग झाला, कारण तिथे अमेरिकेचं राजकारण हे जबाबदार आहे. परंतु मध्यपूर्वेमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये ज्या काही आपण ज्याला उठाव म्हणू किंवा जिथे काही क्रांती घडल्या त्याच्यामागे अमेरिकेचंच राजकारण आहे फक्त असं आपल्याला म्हणता येत नाही. तिथल्या घटना वेगळ्या आहेत आणि त्याची कारणं अशी वेगळी आहेत. शिवाय त्याच्या पुढे जाऊन जर इराकमध्ये आता विशेषतः जे काही घडतंय त्याचा आपण जर मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये कट्टर सुन्नी संघटना ज्या आहेत, विशेषतः ISIS त्याच्यामधली एक आहे, परंतु अनेक कट्टर सुन्नी संघटना तिथे आहेत, त्या भागामध्ये करता आहेत, काम करता आहेत आणि एकूणच त्यांचं जे सगळं काम चाललेलं आहे ते अशा तऱ्हेने चाललेलं आपल्याला दिसून येतं की एका बाजूला वहाबी इस्लाम ला बढावा द्यायचा किंवा त्याचा पुरस्कार करायचा आणि त्याच्या बरोबरीने शिया आणि सुन्नी या संघर्षामध्ये सुन्नींची बाजू घेऊन उभं राहायचं. सर आता म्हणाले त्याप्रमाणे सिरियामध्ये नेमकं हेच होतं आहे, इराणमध्येही हेच होतं आहे, इराकमध्येही हेच होतं आहे
आणि कुठे शिया मायनॉरिटीमध्ये असेल, कुठे सुन्नी मायनॉरिटीमध्ये असेल, परंतु हा जो शिया सुन्नी संघर्ष आहे त्याची देखील एक किनार ह्या संपूर्ण घटनांच्या मागे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे अमेरिकेचं राजकारण शिया सुन्नी संघर्षाची किनार आणि त्याच्याच बरोबरीने एकूणच जे पाश्चिमात्य राजकारण आहे, आणि हे राजकारण केवळ 10 वर्षातलं नाही तर कदाचित गेल्या 50 वर्षातलं राजकारण आहे. आणि हे पाश्चिमात्य असं म्हणत असताना हे निश्चितपणे सांगायला पाहिजे की जर आपण शीतयुद्धाचं राजकारण असं म्हणत असू तर त्याच्यामध्ये केवळ अमेरिकेचं धोरण नाही तर सोव्हिएट युनियनचं देखील धोरण ह्या भागामध्ये जे होतं, आणि ह्या दोन देशांनी एकमेकांच्या वरती कुरघोडी करण्यासाठी किंवा आपापला अधिपत्याखाली असलेला प्रदेश वाढवण्यासाठी मध्य पूर्वेचा जो आणि जसा उपयोग करून घेतला त्याची फळं जर आज आपल्याला दिसत असतील तर ती या तऱ्हेने, म्हणजे आपण असं म्हणतो नेहमी की मध्य पूर्व हा पेरेनियली इनस्टेबल असलेला आणि तो आजही तशाच पद्धतीने आपल्याला अनस्टेबल असलेला प्रदेश दिसतो आहे. आणि त्याच्यामध्ये हे सत्ताकारणाचं राजकारण देखील त्याचा एक भाग असू शकतो. मला सर तुम्हाला विचारायचं की ज्या पद्धतीने आपण शिया सुन्नींचं राजकारण असेल, संघर्ष त्यांच्यामधला असेल, आणि जो आता जिहादी गट ISIS या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून पुढे येताना दिसतोय, मारायचं आणि स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र स्वतःसाठी करून घ्यायचे एक मुख्य उद्देश त्यांचा आहे. काय घडू शकतं पुढे जाऊन? फक्त जिहाद करून अशी राष्ट्र हातात मिळू शकतात? तसा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे तालिबानने तसाच प्रयत्न केला आणि राष्ट्र हातात घेतलं. काय घडलं ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर अराजकता आलीच तिकडे. पण ते होतच राहतं. दुसऱ्या बाजूला मुस्लिम ब्रदरहूडचा सुद्धा प्रयत्न तोच आहे की आपल्या हातामध्ये सत्ता यावी, पण ते जमलेलं नाही. आता इथे काय घडत आहे, एका बाजूला जिहादी आहे परंतु याला इतर सुद्धा किनारी आहेत. म्हणजे संख्या कमी आहे, 7-8 हजार आहे, परंतु त्यांना स्थानिक सुनी त्यांच्याबरोबर यायला लागले. ते का आलेत? ह्याचं कारण आधीच्या हा जो मलिकीचं सरकार आहे ना, ह्या सरकारने सुद्धा सद्दाम हुसेन एवढेच अत्याचार केलेले. हा अतिशय क्रूर माणूस आहे आणि सद्दाम हुसेनला लाज वाटेल अशा पद्धतीने क्रूरतेने केलेलं आहे. सद्दामला मारले त्याची चित्र आपण पाहिली आणि नंतर त्यांनी चिठ्ठी बिल हे त्यांनी अमेरिकेच्या नावानं फाडलं. परंतु आता जे विकिलीक्स आणि बाकीच्या ठिकाणून जे मिळत आहे ना, त्यानुसार अमेरिकेला दूर ठेवून मलिकीने त्याला बाजूला ठेवून पटकन त्याला मारून टाकलं. असा क्रूर माणूस आहे. तेव्हा एका बाजूला ही शियांनी सुनींवर केलेले अत्याचार गेल्या 10-15 वर्षातले हा भाग आहे. दुसऱ्या बाजूला हा एक भाग आहे की मलिकी हा अतिशय भ्रष्ट माणूस आहे. हां, म्हणजे ह्या सगळ्या पश्चिम आशियामध्ये काय सर्व ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की सत्ता भ्रष्ट आहेत. जे मुबारकचं झालं इजिप्तमध्ये सुद्धा, म्हणजे इजिप्तमध्ये मुबारक दादागिरी करत होता पण भ्रष्ट होता आणि सगळी जी सत्ता आणि पैसा आहे आपल्या घराण्यामध्ये आणला होता. मलिकीच्या बाबतीमध्ये नेमकं हेच होतंय. मलिकी पैसा कमवतोय. म्हणजे त्याची गंमत अशी आहे की तेलविहिरीमधलं सुद्धा तेल तो सत्तेतला माणूस चोरून ब्लॅकने विकतो आणि पैसे मिळतो, असे धंदे तो करतो. आणि त्याच्यामध्ये त्याचा मुलगा अहमद त्याच्याबरोबर आहे. हां, मग या चोरीमध्ये धाड घालायची असली ना की तो पोलिसांच्या बरोबर अहमदला पाठवतो. आता असे धंदे करणारी माणसं म्हटल्यानंतर मला असं वाटतं पश्चिम आशिया असो पूर्व जगात कुठेही ह्याच्याबद्दल लोकांच्यामध्ये रिॲक्शन येणार. तेव्हा हे जिहादी आहे, त्याच्याबरोबरच शियांनी केलेले अत्याचार, भ्रष्टाचार आणि सत्ता. तुम्ही लक्षात घ्या, भारतामध्ये सुद्धा हे प्रश्न येतात की भ्रष्टाचार टोकाला गेला की वांदे होतात, तसेच वांदे इथे होत आहेत असं मला लक्षात येतं. जे भ्रष्टाचार टोकाला गेल्यामुळेच इराकचे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले कारण आहे. एक कारण त्यातलं प्रमुख असू शकतं. एक ब्रेक घेऊया आपण. ब्रेक नंतर इतरही काही प्रमुख समस्या या सगळ्या वादामुळे, या अंतर्गत संघर्षामुळे जगापुढे निर्माण होऊ शकतात का ते विचार करणार आहोत आपण. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, इराकमधल्या यादवीमुळे जगापुढे नवी संकट उभी राहतील का? 50% लोक म्हणतात की हो आणि 50% लोकांना वाटतं की नाही. पण नाही म्हणणाऱ्यांचा विचार मात्र ब्रेक नंतर या सगळ्यामध्ये आपल्याला करावा लागेल. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला याच मुद्द्याच्या प्रश्नाकडे चर्चा करायची की ज्यावेळेस 50% लोक म्हणतात की होय संकट येणार नाहीत, दुसरे म्हणतात की होय संकट येणार आहेत. मला जर तोच मुद्दा घेऊन विचारायचं की इराकमध्ये जर ही यादवी सुरू झाली, खास करून अरेबियन राष्ट्रांमध्ये, तर काय जगापुढे संकट निर्माण होऊ शकतात? आधी मला वाटतं आपण बघूया की भारतापुढे काय संकट आहे. जगाचा आपण करू विचार, पण जरा भारतापुढे विचार केलेला बरा. ह्यात 3 मुख्य संकट आहेत आपल्याला, म्हणजे आपल्या समोर आहेत आत्ता. पहिलं आहे, त्याचे 2 पैलू आहेत की एक तर जे 40 लोकांचं अपहरण झालं त्यांना आपण कसं सोडवणार आहोत. 40 कन्स्ट्रक्शन वर्कर्स, त्यात आपले DSKचे 7 आहेत जे मुंबईची आहेत. सेकंड डायमेन्शन त्याचं आहे की जे आपले नागरिक जे तिथे काम करतायत
म्हणजे हू आर नॉट थ्रेटन बट आर अनस्टेबल, काही नजफ करबला वगैरेमध्ये आहेत, त्यांना जर परत यायचं असलं तर त्याचा आपण काय प्रबंध करणार आहोत फॉर इव्हॅक्युएशन. सो दिस इज वन प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम आहे की सर्टनली तेलाची किंमत वाढणार आहे. ऑफकोर्स वी विल फाइंड अदर सोर्सेस ऑन द स्पॉट मार्केट, पण याचा परिणाम होणार आहे की प्राइसेस हिअर मे इन्क्रीज. मग इट विल अफेक्ट ऑल द प्लॅन्स टू कंट्रोल इन्फ्लेशन. दॅट इज युअर सेकंड. म्हणजे दिस इज विच हिट्स द इंडियन इन हिज पॉकेट अँड इन हिज हार्ट. थर्ड इज की इराकमध्ये आपण बोललोच आहे की शिया आणि सुन्नीचा हा जो बेसिकली इट इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट लॉंग स्टँडिंग, म्हणजे जे वैर आहे ते. पण फक्त मिडल ईस्टमध्येच नाही आहे. आत्ता नायजेरियामध्ये द सेम थिंग इज हॅपनिंग, मालीमध्ये सेम थिंग इज हॅपनिंग, पाकिस्तानमध्ये सेम थिंग इज हॅपनिंग. एक दिवस जात नाही जिथे शिया मॉस किंवा शिया लोकांवर हमला होत नाही पाकिस्तानमध्ये. आत्तापर्यंत भारतात हे काही झालं नाही आहे. तर आवर नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम इज हाऊ डू वी एन्श्युअर दॅट ही सिच्युएशन डज नॉट चेंज. हे आपले तीन प्रमुख प्रॉब्लेम्स आहेत. आता जगावर गेला तर ऑइल अवेलेबिलिटी सगळ्यांनाच अफेक्ट होणार आहे. दुसरी गोष्ट आहे की ही इन्स्टेबिलिटी जी आहे, बिकॉज म्हणजे हे यांचा जो ट्रेंड चालू आहे त्याच्यावर एक तर इंटरनॅशनल कॉमर्स कुड ऑल्सो बी अफेक्टेड, कारण द सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन विल बी अफेक्टेड. दुसरं 60% जगातलं तेल येतं ते हॉर्मुझ स्ट्रेटमध्ये जातं. इफ समथिंग हॅपन्स देअर अगेन दॅट इज. तर हे तर इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस झाले. पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस आहे की हे इन्स्टेबिलिटी आत्ता आज मिडल ईस्टमध्ये आहे, म्हणजे इराक सिरियामध्ये आहे, पण हा जो आतंकवाद अराजकता आहे ती तिथे राहत नाही. दॅट इज गोइंग टू ट्रॅव्हल. हे सगळे टेररिझम जे आपण पाहिले दॅट वी आर द फर्स्ट प्लेस वेअर इट विल कम अँड स्टॉप, पण इट विल ऑल्सो गो टू युरोप. सो हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त भेडसावतील पुढच्या काळात. आणि यात चौथी गोष्ट आहे की आपण पाहिलं की सिरियाचा जर अनुभव पाहिला 3 वर्षात, तर युनायटेड नेशन्स हॅज प्रूव्ड इटसेल्फ अटरली इम्पॉर्टंट. तर इन सच अ सिच्युएशन हाऊ विल द इंटरनॅशनल कम्युनिटी डील विथ ऑल दीज प्रॉब्लेम्स. अगदी खरं आहे की याच मुद्द्याकडे जाऊन मला पुढे चर्चा न्यायची. मला जय देशमुख तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता जी परिस्थिती आहे, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की बराक ओबामा काही वेळातच आता या सगळ्या संदर्भात एक स्टेटमेंट करतील, निवेदन करतील आणि तिथल्या परिस्थिती संदर्भातले पुढची विधानं त्यांच्याकडून काही जी केली जातील, यातनं काय प्रश्न उद्भवू शकतात, खास करून इराकमध्ये, इराणमध्ये ज्या घडामोडी आत्ता अंतर्गत सुरू आहेत त्याबद्दल? सर्वप्रथम असं आहे की एक्झॅक्टली ओबामांचं ॲडमिनिस्ट्रेशन एक्झॅक्टली काय करेल ह्याच्यावरती खूपसे काही डायनॅमिक्स आता आपल्याला बघण्यात येईल काही दिवसांमध्ये. मी जसं मगाशी बोललो की त्यांच्यासमोर ऑप्शन्स बरेच आहेत, पण कुठचा चूज करायचा हा त्यांच्यामुळे सगळ्यात मोठं संकट त्यांना आहे. मी काल जसं म्हणत होतो आणि आजही हेच म्हणतोय की सगळ्यात मोठा प्रश्न ओबामांना हा आहे की त्यांना कुठच्याही युद्धामध्ये एंटर करायचं नाही आहे. ही डझंट वॉन्ट अमेरिका टू बी इन्वॉल्ड इन एनी वॉर. आता असं म्हणून पण when it comes to Iraq हे त्यांना जमणार नाही, कारण इराक has always been and will always be responsibility of America in future also. तर ते त्यांना नकारता येणार नाही. तर त्यांच्यासमोर काही 2-3 प्रश्न आहेत की एक म्हणजे एअर स्ट्राईक्स करायच्या. एअर स्ट्राईक्स जर केल्या तर मग असं वाटतं की आपण एकाच व्यक्तीची बाजू घेतोय, मिस्टर मलिकीची. आपण जसं आता बोललो की मलिकी गव्हर्नमेंट हे अतिशय करप्ट आहे आणि त्यांच्या काही ज्या सेक्टेरियन पॉलिसीज आहेत, या पॉलिसीजमुळेच आज जे काही इराकमध्ये झालं ते त्यामुळे झालेलं आहे. पण याच्याही पेक्षा महत्त्वाचं असं आहे की कुठे ना कुठेतरी अमेरिका रिस्पॉन्सिबल आहे. जसं आपण आधी बोललो की अमेरिका इन्व्हेजनच नुसतं केलं त्यामुळेच नव्हे, तर त्याच्यानंतर जो त्यांचा पहिला व्हॉइसरॉय तिथे होते मिस्टर ब्रेमर, ह्यांनी एक खूप मोठी चूक केली होती त्यावेळेला. आणि आज जे आपण बघतोय ते त्याचाच परिणाम आहे. ती चूक म्हणजे त्यांनी ओव्हरनाईट एक अशी ऑर्डर इश्यू केली की पूर्णपणे जे बाथ पार्टी मेंबर सद्दामचे मेंबर्स होते, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, आर्मी, पोलीस, या सगळ्यांना सॅक केलं. आणि हेच लोक आज पुन्हा आर्म्स घेऊन उभे राहिलेले आहेत, उठाव केले आहेत, अँड दे आर ऑल्सो सपोर्टिंग दिस सुन्नी मिलिटंट्स ISIS. तर हा कम्प्लीट कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सुरुवातीपासूनच अमेरिकेची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता ओबामा त्याला कसे हँडल करतील ही गोष्ट वेगळी.
ह्याच्यामध्ये इराणचं डायनामिक असं येतं की इराकचं जे मलिकी गव्हर्नमेंट आहे ते इराणशी अतिशय क्लोज आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की सिरियामध्ये पण जे बशर असादचं गव्हर्नमेंट आहे ते देखील इराणच्या खूप क्लोज आहे. इनफॅक्ट गेले 3 वर्ष इराण डायरेक्टली इनडायरेक्टली आर्म्स फंडिंग आणि मिलिटरी ट्रेनिंग बशर असादच्या फोर्सेसना देते अगेन्स्ट द सेम ISIS ग्रुप विच इज फायटिंग टुडे इन इराक हॅज बीन फायटिंग फॉर द लास्ट 3 years अगेन्स्ट बशर असाद. तर ते कम्प्लीट एक तो क्रेसेंट जो आहे इराक, इराण आणि लेबननमध्ये देखील हेजबुल्ला जो ग्रुप आहे इट इज अ शिया मिलिटंट ग्रुप, सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज ऑल्सो सपोर्टिंग असाद. त्यामुळे ते कम्प्लीट डायनॅमिक्स असे आहेत. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आता अमेरिका काय रोल घेईल आणि कसं ते त्यांना प्रेझेंट करतील. ॲट द सेम टाइम त्यांना असं बॅलन्स करायचं आहे की ते सुन्नी जे त्यांचे सपोर्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल सौदी अरेबिया त्यांचा हिस्टॉरिकल ट्रेडिशनल आलाय आहे. इवन सौदी अरेबिया शुड नॉट बी कम्प्लिटली लॉस्ट आणि डिसहार्टन, तेही त्यांना बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करायचं आहे. पण असं म्हटलं तर त्यांना खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचे डायनॅमिक्स ऑन द ग्राउंड आपल्याला पुढच्या काही आठवड्यामध्येच दिसतील की आणि इनफॅक्ट काही दिवसांमध्येच अमेरिका एक्झॅक्टली इराकमध्ये काय करेल हे आपल्याला काही क्षणामध्ये पण दिसू शकेल किंवा काही तासांमध्ये दिसेल. बरोबर आहे की काही क्षणात किंवा काही तासात देखील दिसू शकेल असं तुम्ही म्हणताय की बराक ओबामा काय म्हणतील त्याच्यावरती आता सगळं अवलंबून आहे. दामले सर, मला हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की या सगळ्या अरेबियन राष्ट्रांमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत याला सगळेजण म्हणतात अमेरिका जबाबदार आहे. कशासाठी अमेरिका करते? तेलासाठी की आणखी काय उद्देश? नाही, तेलासाठी तर आहेच आहे, उघडच आहे, तेलासाठी आहे. परंतु शेवटी असं आहे की सगळ्या सत्तांना आपण जगाचे पोलिसच असं मानतात. आपल्या म्हणण्याप्रमाणे जग चाललं पाहिजे. अमेरिकेला वाटतं आपली इकॉनॉमी, आपली कॅपिटलिझम, आपली लोकशाही यायला पाहिजे. रशियाला एक वेगळं वाटतं, चीनला एक वेगळं वाटतं. अमेरिकेची जबाबदारी मला दिसते ती वेगळ्या अर्थाने दिसते. म्हणजे आपले स्वार्थ साधण्यासाठी अमेरिकेने करणे मी समजू शकतो, जगातला प्रत्येक देश करेल. दुर्दैवाने घडले ते असं की एवढा पैसा असून सुद्धा अमेरिकेने दुर्दैवाने जिथे कुठे पाऊल ठेवलं तिथे तिथे जी मूल्य ते स्वतः मानतात ती मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आता इराकमध्ये इतके वर्ष होते, काय केलं? इराकमध्ये दोन्ही प्रकारच्या लोकांना, म्हणजे पेट्रियस असताना सुद्धा लोक सांगत होते की उद्योग तुम्ही करू नका. एकीकडे शियाना शस्त्र द्यायची, त्यांना सांगायचं की तुम्ही तुमची काळजी घ्या. दुसरीकडे सुनीना शस्त्र द्यायची, त्यांचं काळजी घ्या. म्हणजे एकेकाळी जो इराक एक इराकी संस्कृती असा मानणारा एकसंध असा समाज होता, या समाजामध्ये वेगळे गट करून त्यांना शस्त्र देणं आणि त्यांना आपसात झुंजवण्याचे उद्योग ह्या लोकांनी केले. एक ठीक आहे, मी समजू शकतो की राजकारणात शेवटी स्ट्रॅटेजी असते, रणनीती म्हणून करावं लागतं. परंतु जिकडे तुम्ही राहता तिकडे त्या माणसांमध्ये संस्कृती वाढेल. म्हणजे आता उदाहरणार्थ अमेरिकेचा सर्वात मोठा फंडा काय आहे? अमेरिकेची ताकद कुठे आहे? अमेरिकेची ताकद ही शिक्षणामध्ये. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठं आहेत ती अमेरिकेमध्ये आहेत. आता अशी विद्यापीठं पाकिस्तानामध्ये वाढावीत, अफगाणिस्तानमध्ये वाढावीत, इजिप्तमध्ये वाढावीत किंवा इराकमध्ये वाढावीत असा प्रयत्न यांच्या परीने कधी केला नाही. तर मला असं वाटतं की अमेरिकेने हे जे उद्योग केले, म्हणजे एक तर शस्त्र हा त्यांचा मुख्य उद्योग आहे, या आणि त्या दोन्ही मार्गाने ती विकून पैसे मिळवतात. आणि दुसरं तेल मिळवण्यासाठी आपली दादागिरी त्यांनी केली. परंतु या दादागिरीबरोबरच आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांची एक ताकद वाढावी. म्हणजे मला असं नेहमी लक्षात येतं की भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांनी राज्य करताना त्यांच्या स्वार्थासाठी का असेना पण भारताची शिक्षण व्यवस्था बसवली, रेल्वेची व्यवस्था केली. म्हणजे त्यांनी जेवढी चांगली रेल्वे चालवली तेवढी नंतर स्वतंत्र चालवता शाश्वती नाही. तेव्हा एक चांगलं प्रशासन दिलं, आपण ज्याला सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, हे आपल्याला मिळालं. हे देण्याची सुद्धा अमेरिकेची जबाबदारी होती. स्वतः अमेरिकेमध्ये मोकळेपणाने राहतात माणसं, सगळ्या गोष्टी सांभाळून करत असतात. पण त्यांना जेवढं स्वातंत्र्य तिथं मिळतं ते स्वातंत्र्य ते दुसऱ्या ठिकाणी काय द्यायला जात नाही. हा खरा मुद्दा आहे. मला ब्रेक घ्यायचा, पण ब्रेक पूर्वी दत्तेश परुळेकर तुम्हाला विचारायचं आहे, जो मुद्दा अभ्यंकर सरांनी सुरुवातीला उपस्थित केला की आता जी संकट भारतापुढे येणार आहेत ती महागाईचं खास करून येऊ शकतं. आत्ताच महागाईचा विषय 2 दिवसापूर्वी चर्चेला आला आणि जर आता इराकमधल्या या परिस्थितीमुळे महागाई आणखी भडकली तर सरकारचं नियोजन काय? हो, ही खरं म्हणजे आव्हान खूप मोठं आहे आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे ऑप्शन्स खूप लिमिटेड आहेत. कारण आम्ही काही इराकमध्ये मेजर प्लेयर नाही आहेत. त्याचबरोबर आम्ही इराक आणि मिडल ईस्टच्या तेलवरती आम्ही अवलंबून आहोत. तर हे आमच्या वित्तमंत्र्यांच्या पुढे एक मोठं आव्हान आहे. त्यामुळे आमचा ह्याच्यावर एम्फोसिस एवढाच आहे की लवकरात लवकर इराकची स्थिती स्टेबलाइज व्हावं. त्यासाठी आम्ही आमच्या निबरिंग जे अलाईज आहेत रिजनमध्ये, जसे अमेरिका असतील, इस्रायल असतील, टर्की असतील किंवा इराण असेल, ह्या सगळ्याबरोबर आम्ही एक सामंजस्य करून होईल तेवढं आम्ही पॅसिफाय करायचा प्रयत्न करू आणि ह्याच्यामध्येच भारताचं हित आहे असं मला म्हणायचं आहे.
याच्यातच भारताचं हित आहे असं तुम्ही म्हणता. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेकनंतर इतरही मुद्द्यांची चर्चा करायची आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, इराकमधल्या यादवीमुळे जगापुढे नवीन संकट उभी राहतील का? आता मात्र 57% लोक म्हणतात की होय, ही संकट उभी राहतील, कारण महागाईचा शब्द आला की संकट आपल्या समोर दिसायला लागतं. त्यामुळे हे प्रमाण वाढलेलं दिसते. ब्रेक घेऊ, ब्रेकनंतर परत येऊ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला अभ्यंकर सर तुम्हाला विचारायचं की हे सगळ्या संकटांचा बघितला मुद्दा, काय नेमकं इराकमध्ये घडतं बघितलं, पण अशा अराजकता माजत असताना संयुक्त राष्ट्राने देखील आपली काही भूमिका बजावायला हवी की नाही? जरूर, म्हणजे संयुक्त राष्ट्राने जर त्यांची भूमिका बजावणार नाही तर मग कोण करणार? पण मागच्या 3 वर्षात तुम्ही पाहिलं सिरियामध्ये की त्यांना काही करता आलं नाही ना. का करता नाही आलं त्याचं कारण अगदी म्हणजे स्पष्ट आहेत. एका बाजूला चायना आणि रशियाने जे काही रेझोल्युशन्स मांडले वेस्टर्न पॉवर्सनी ते रिजेक्ट केले, कारण क्लिअरली दे वर मोटिवेटेड. रशियाने त्यांना एक चांगलं म्हणजे दे लर्न्ड अ गुड लेसन इन द केस ऑफ लिबिया. जेव्हा हे सगळ्या अरब स्प्रिंग वगैरे सुरू झालं तर लिबियाच्या जो नेटो एअर अटॅक लिबियावर झाला त्याला UN सँक्शन होतं, कारण एव्हरीबडी अग्रीड इन्क्लुडिंग रशिया. कारण रशियन्स वर टोल्ड की नो, दिस वी आर डुईंग टू प्रोटेक्ट सिव्हिलियन पॉप्युलेशन इन सिरिया, इन लिबिया. So they agreed, little realizing कि they had given a blank check to the Western powers and to NATO. कारण झालं काय eventually, it divided Libya आणि lots of civilians and civilian property was lost. म्हणून they decided की सिरियावर we will not allow. And who are you to tell the Syrians how it should be, how they should conduct their governance? कारण एक उदाहरणार्थ तुम्ही बघा की भारतात सुद्धा बऱ्याचशा इन्सर्जंट ग्रुप्स आहेत अजून आपल्या नॉर्थ ईस्टमध्ये. उद्या इफ वन ऑफ दीज ग्रुप्स विच प्रॉबेबली गेट्स सँक्च्युरी इन बर्मा और चायना इज प्रोव्हाइडेड आर्म्स अँड इक्विपमेंट बाय समबडी हू टू अलाव देम म्हणजे टू फाईट इवन मोर, what will be the government's position? You will hit them hard. That is what Bashar is doing. कारण हे सगळे ग्रुप्स आहेत, ओके, म्हणजे ते आहेत सुन्नी ग्रुप्स आहेत and they are being backed by Saudi Arabia, Qatar वगैरे. But the point is that once एकदा तुम्ही external influence allow केला and UN cannot stop it, तर then all bets are off. Everything is in the melting pot. असं झालंय तिथे. आणि प्रत्येक देशाचा इंटरेस्ट आहे. आता हे जे सलाफिस्ट आहेत, अगदी कट्टर मुस्लिम मिलिटंट ब्रुटल पीपल 1 लाख तरी सिरियामध्ये असतील. त्यातले 40-50 हजार इथे गेले असतील इराकमध्ये. आणि हे काही अल कायदाशी मिळलेले आहेत, काही ISISशी आहेत, काही आपले म्हणजे सम आर आयडियोलॉजिकल. कारण दे बिलीव्ह इन, जसं नेहबा म्हणाले की दे बिलीव्ह इन निजाम ए मुस्तफा, की वी नीड ए युनिफाईड मुस्लिम स्टेट रनिंग ऑन द शारिया. पण काही आहेत दे आर मर्सिनरीज, दे जस्ट देअर टू अर्न मनी. तर असं सगळं चालू आहे तिथे. ते याच्यात कुठेतरी त्यांनी हस्तक्षेप करायला हवा. मला उत्तरशास्त्रामध्ये हाच मुद्दा तुम्हाला पुढे नेऊन विचारायचा की काही घडामोडी कुठे जगभरात घडल्या की बान की मून त्याच्यावर प्रतिक्रिया देतात, हस्तक्षेप करतात. अमेरिका इतका उच्छाद मांडते, मग UN गप्प का बसले? त्याचं म्हणजे सुरुवातीला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिकेचं जसं त्यांना इराकमध्ये इंटरफिअर करायची जशी त्यांची ताकद आहे, तसंच त्याप्रमाणे संयुक्त राष्ट्रांमध्ये, युनायटेड नेशन्समध्ये देखील त्यांचं बऱ्यापैकी चांगलं वर्चस्व आहे. आणि त्याच्यामुळे संयुक्त राष्ट्रांना कोणतीही भूमिका घेणं हे कठीण होत आहे त्याच्यामध्ये. पण अभ्यंकर सरांनी जो मुद्दा सांगितला तोही तितकाच महत्त्वाचा आहे. असं होत होतं एकेकाळी, म्हणजे ज्याला पुन्हा एकदा मी कोल्ड वॉरकडे मागे जाते, की अमेरिकेने जर एखादं रिझोल्युशन आणलं, आणि हे विटो पॉवर जी ज्याला म्हणतात सिक्युरिटी काउन्सिलमध्ये, अमेरिकेने जर एखादा ठराव आणला तर त्याला सोव्हिएट युनियनने विरोध करायचा, आणि सोव्हिएट युनियनने आणला तर त्याला अमेरिकेने विरोध करायचा, जेणेकरून संयुक्त राष्ट्रांना कुठलंही काम करणं हे अशक्य होऊन जाईल. गेल्या काही वर्षामध्ये रशिया आणि चायना ह्या 2 देशांनी मिळून ह्याच प्रकारचं धोरण पुन्हा एकदा पुढे आणलेलं आहे की जर अमेरिकेचा ठराव आला तर त्याला विरोध करायचा. त्यांनी लिबियामध्ये तसा केला विरोध, त्याचप्रमाणे त्यांनी सिरियामध्ये देखील तसा तो करून पाहिला. आणि रशिया आणि चीननी जी काही कारवाई
संयुक्त राष्ट्र करू पाहत होतं सिरियामध्ये त्याला खीळ घातली अशा पद्धतीचे रिझोल्युशन आणून. आणि आज जर इराकमधल्या परिस्थितीवरती असं एखादा ठराव आला संयुक्त राष्ट्रांमध्ये, जर तो अमेरिकेने आणला तर रशिया चीन त्याला खीळ घालायला उभे आहेतच तिथे. पण जर अशा प्रकारचा काही ठराव रशियाने आणला तर अमेरिका देखील त्याच पद्धतीच्या व्हिटो पॉवरचा वापर करेल. म्हणजे एका प्रकारे संयुक्त राष्ट्रांना अकार्यक्षम करण्यामध्ये ज्या महासत्ता आहेत, आणि एकेकाळी त्या 2 होत्या, आज त्या अधिक जास्त झालेल्या आहेत, या महासत्तांची जी आपसातली स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्यामुळे संयुक्त राष्ट्रांना कोणतीही कारवाई करणं त्याच्यामध्ये शक्य होत नाही. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कारण जे असं आहे ते असं आहे की ज्या ठिकाणी यादवी युद्ध चाललेलं आहे त्या ठिकाणी सक्षम काहीतरी कारवाई करण्याची संयुक्त राष्ट्रांची स्वतःची क्षमता नाही. म्हणजे त्यांना जर काही कारवाई करायची असेल तर त्यांना 4, 5, 10 देशांमधनं ते सैन्य जमा करावं लागतं आणि मग तिकडे ते पाठवावं लागतं. स्वतःकडे त्यांची कोणतीही यंत्रणा नाही आणि या देशांच्या आपापसातल्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही निर्णय घेईल असं ॲडमिनिस्ट्रेशन नाही. या परिस्थितीमध्ये संयुक्त राष्ट्रांकडनं अशा पद्धतीच्या अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. किंबहुना एखादा PRO असतो ह्याच्या पलीकडे बान की मून यांचं जे काय वक्तव्य होतात त्याला फारसं काही महत्त्व सध्याच्या राजकारणामध्ये आहे असं मला स्वतःला तरी वाटत नाही. बरोबर आहे की बान की मूनला फारसं महत्त्व नाही. मला शेवटी सर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने आता या सगळ्या घडामोडी आपण पाहतोय, सिरियात आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत, सिरिया परत एकदा स्थिर स्थावर व्हायच्या परिस्थितीत इथे 3 वर्ष सिरियाने भोगलं ते मगाशी अभ्यंकर सरांनी सांगितलं आपल्याला. पण हे लोण आणखी कुठपर्यंत पसरू शकतं? नियंत्रणात परिस्थिती येते हे खरी गोष्ट आहे, पण जर अमेरिकेने वेगळी भूमिका घेतली तर हे लोण कुठपर्यंत पसरू शकतं? हे सगळं जगभर पसरणार. आता हे सगळ्या जगभर पसरणार. तुम्ही आता जो मुद्दा इथे आता चर्चेत होतात की उदाहरणार्थ युनायटेड नेशन्स काय करतं, मला सारखं भारतातली परिस्थिती डोळ्यासमोर दिसते. भारतातली माणसं कायदा मानत नाहीत. त्यांना असं वाटतं की आपल्यावर कोणाचंही नियंत्रण असू शकत नाही. ते आणि परमेश्वर थेट या दोघांमध्येच काहीतरी चालतं, मध्ये कोणी येऊ शकत नाही. रस्त्यावर माणसं थुंकतात, वाटेल ते केलं जातं. काय करणार सरकार मला सांगा तुम्ही बरं. मुंबईच्या किंवा पुण्याच्या रस्त्यावरून जाताना उलट्या बाजूने लोक गाड्या चालवतात, स्कूटर चालवतात, आणि जर थांबवलं ना तर तो माणूस उलटून तुम्हालाच मारायला निघतो आणि पोलीस उलटा जातोय. आता पोलीस काही करू शकत नाही. आता युनायटेड नेशन्स काय करणार मला सांगा तुम्ही बरं. आता इराक अशी परिस्थिती त्याची नाही, इराकमध्ये 3 गट आहेत बरोबर. एकेकाळी तुम्ही छान एकत्र राहत होतात. एक 50-100 वर्षापूर्वीची अवस्था इतकी छान होती. काय तिकडे झालं आता तुम्ही आपसात भांडायला लागलात. अफगाणिस्तानमध्ये तीच अवस्था आहे. पाकिस्तानमध्ये तर शिया सुनी तर सोडाच, मग त्याच्यामध्ये मुहाजीर नकोत, मग त्यात पंजाबी नकोत, मग त्यात बलूच नकोत, मग त्यात पश्तून नकोत. म्हणजे तुम्हा माणसांना जर आपसामध्ये मारामारीच करायची असेल, कायम सत्तेसाठी पुढे जायचं असेल तर कसं होणार? कोण तुम्हाला वाचवणार? युनायटेड नेशन्स कसं वाचवणार? युनायटेड नेशन्स तुम्ही क्रिएट केलेलं आहे. म्हणजे तुमच्यातली भांडणं सोडवण्यासाठी तुम्ही तयार केलेली संस्था आहे. पण तुम्हाला आपसामध्ये भांडायचं असेल, तुम्ही ठरवलं असेल की आपण आपल्या तंगड्या मोडून घ्यायच्या, कोण तुम्हाला काय करणार? जगभर ही जी एक सहनशीलता आता नाहीशी होत चालली हळूहळू. म्हणजे दुसऱ्याच्या कल्चरबरोबर, दुसऱ्या प्रकारच्या जगणाऱ्या माणसाबरोबर मी जगणार नाही. मी जगातला श्रेष्ठ माणूस, माझ्या म्हणण्याप्रमाणे इतर लोकांनी चाललं पाहिजे, असं एकदा समाजातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गटाला वाटायला लागलं ना किंवा ह्या जगाला कोणी वाचवू शकत नाही. आणि त्यामुळे युनायटेड नेशन्स सुद्धा हातबल आहे असं मला वाटतं. युनायटेड नेशन पूर्णपणे हातबल ठरलंय. मला शेवटी जय देशमुख तुमच्याकडे यायचं आहे आणि कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे. ज्या पद्धतीने आता सगळेजण म्हणतात की युनायटेड नेशन हातबल ठरत आहे आणि तिथली परिस्थिती हाताबाहेर चाललेली दिसते आहे. परिस्थिती नियंत्रणात येते खरी, पण नियंत्रणात आल्याचं दाखवलं जात आहे की परिस्थिती खरीच वेगळी आहे? नाही, अजून तरी परिस्थिती नियंत्रणामध्ये येते असं म्हणणं चुकीचं ठरेल अजून तरी. कारण हे जे आता जर आपण स्पेसिफिकली इराकबद्दल जर बोललो तर इराकबद्दल म्हटलं तर अजूनही काही होऊ शकतं. हे खूप ही जी आता नवीन जो उठाव आलेला आहे सुन्नी मिलिटंटचा, हा बराच वेळ चालणार. मला तर असं वाटतं की कदाचित हे सिरियासारखंच पॅटर्न इथे दिसतोय इराकमध्ये, आणि गेले 3.5 वर्ष सिरियामध्ये चालू आहे. तर इथेही हे आणखी 3 वर्ष चालायला काही डाऊट नाही त्याच्यामध्ये, काही होऊ शकतं. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता इराकबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सगळ्यात मेन भीती अशी आहे की इराक सध्या इट इज ऑन द ब्रिंक ऑफ गेटिंग ब्रेकिंग. इट कॅन ब्रेक 3 वेज. नॉर्थमध्ये कुर्दिस्तान होऊ शकतो, वेस्ट नॉर्थमध्ये सुन्नी बेल्ट होऊ शकतो, आणि बगदाद आणि साऊथमध्ये इराक जो शिया बेल्ट आहे हा शिया बेल्ट होऊ शकतो. हा सगळ्यात मोठा लाईफ, म्हणजे इट इज क्वेश्चनिंग द बेसिक सोव्हरेनिटी ऑफ इराक ॲट द मोमेंट. आता जर काही केलं नाही, इंटरनॅशनल पॉलिटिशियन्सनी, वर्ल्ड लिडर्सनी एकत्र येऊन जर काही ठरवलं नाही तर हे कुठेही जाऊ शकतं. आणि इथे परत आपण जसे दामले सर म्हटले किंवा बाकीचे एक्सपर्ट जे म्हणतायत की हे खरी गोष्ट आहे, युनायटेड नेशन्स करू शकत नाही. कारण ह्या सगळ्यांचं जर समराईज जर आपण केलं
तर एकच निघतं की द वर्ल्ड इज डिवायडेड इन पॉलिटिक्स. देर इज नो युनिटी. हे अक्षरशः पुस्तकी आहे ते. द वर्ल्ड ऑन द प्रॅक्टिकल ग्राउंड इज कम्प्लिटली डिवायडेड, वेदर इट इज वेस्ट अगेन्स्ट युरोप ऑर इट इज वेस्ट अगेन्स्ट ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया, ईस्ट असो, एशिया असो, आणि जर आपण मिडल ईस्टचं बोललो तर इट इज बिटवीन अरब अँड पर्शियन्स. देर इज नो युनिटी. आणि त्याचंच हे कारण सगळं आहे. आज कुठेही युनिटी नाही आहे. अँड द सॅड थिंग इज की हे डिस्पाईट वी कॉलिंग द वर्ल्ड इज अ ग्लोबल विलेज, टेक्नॉलॉजिकली आपण इतके जवळ आहोत. आज मी काराहून तुमच्याशी जवळून बोलतोय, बट आर वी टुगेदर ऑन पॉलिटिकल इश्यूज इन द वर्ल्ड? वी आर नॉट. आता ह्याच्यामध्ये पेसिमिस्टिकली बघायची गरज नाही आहे. ह्याच्यामधूनही चांगलं होऊ शकतं, कारण बरेचसे कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह होताना आपण पाहिलेले आहेत. आयर्लंडची कॉन्फ्लिक्ट बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेली आहे. आपण बरेचसे इश्यूज इंटरनली आपण खूप चांगलं बोललेलो आहोत आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्हली देश हँडल केलेला आहे. इतर काही उदाहरणं आहेत. पण सॅडली काही देश असे असतात की जे एकदा कॉन्फ्लिक्टमध्ये अडकले की ते पुन्हा सायकलमध्ये त्या कॉन्फ्लिक्टच्या अडकतात. आणि अनफॉर्च्युनेटली इराक, जिथे मी स्वतः 4-5 वर्ष युद्ध कव्हर केलेलं आहे, अँड इट इज वन ऑफ माय फेवरेट कंट्रीज, हॅज इज सॅडली एन्टँगल्ड इन दिस सायकल ऑफ व्हायलन्स. आणि त्याचं पुढे काय होईल आपल्याला, वी जस्ट हॅव टू वेट अँड वॉच. अगदी खरं आहे. आता फक्त केवळ पाहणं आणि त्याची काय घडतंय याचीच प्रतीक्षा करणं हीच आपल्या पुढची एक मर्यादा राहिलेली आहे. शेवटी आपला प्रश्न बघा, इराकमधल्या यादवीमुळं जगापुढं नवी संकटं उभी राहतील का? बघा, शेवटी लोक काय म्हणतात की 57% लोक म्हणतात अजूनही होय, नवीन संकटं येऊ शकतील, महागाईचं संकटही आपल्यापुढे येऊ शकतं. मात्र इराकमध्ये जे घडतंय हे लवकरच तिथल्या परिस्थिती नियंत्रणात येईल हीच अपेक्षा केवळ इथं बसून आपण करू शकतो. मात्र काय घडेल याची मात्र मर्यादा आपण बांधू शकत नाही. हे वास्तव आहे. हीच वास्तवाबरोबर आपण इथंच या कार्यक्रमात थांबू. बघताय लोकमत.